आय बेट यू कधी असा विचार केला नव्हता की फ्रेशर्सला पाऊस येणार आणि आमच्यासोबत असं काही होणार म्हणून. हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका हिमांशू. तर प्रिन्सिपल सरांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर मॅनेजमेंटने फ्रेशर्स दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये ठेवली. मॅनेजमेंटच्या मुलांनी खूप एफर्ट्स आणि आपला वेळ देऊन मस्त फ्रेशर्सची तयारी केली होती. जेवणाची अरेंजमेंट पण टॉपची होती आणि फ्रेशर्सची स्टेज तयारी पण जोरात चालू होती. त्यात मी आयुष्यात पहिल्यांदा अँकरिंग करणार होता. एक्साइटमेंट आणि नर्वसनेस पण तेवढीच होती. आम्ही दोघांनी एक दिवस पूर्ण बसून फ्रेशर्समध्ये काय काय होणार आहे, फ्रेशर्समध्ये आम्ही कसं मिस्टर अँड मिस फ्रेशर्स निवडणार याची सर्व तयारी केली होती. आणि नेमकं त्याच दिवशी पाऊस आलं आणि पाऊस पण काही थांबत नव्हतं. असं वाटत होता प्रोग्राम कॅन्सल करावा लागणार आहे. पण बोलतो ना, डेस्टिनी हॅज इट्स ओन प्लॅन और अंत में सब कुछ ठीक हो जाता है. आणि एक्झॅक्ट आमच्यासोबत तसंच घडलं. प्रोग्राम कॉलेजमध्ये इंटर करतो त्या ग्राउंड फ्लोअरवरती होस्ट करण्यात आला. ही फ्रेशर्स आमची जशी प्लॅनिंग होती तशी तर नाही घडली, पण अशी काही फ्रेशर्स आमच्या कॉलेजमध्ये आमच्या बॅचने आणि फर्स्ट इयरनी एन्जॉय केली, बघितली, ही आठवण आणि हा एक्सपिरियन्स फ्रेशर्सला जे पण होते त्यावेळी ते कधी विसरू शकत नाही. फ्रेशर्सचे परफॉर्मन्सेस कसं तरी रात्र होण्या अगोदर पूर्ण केले आणि लास्टला ज्या पावसाने आमच्या फ्रेशर्सची वाट लावली होती त्याच रिमझिम पावसामध्ये सगळे मुले एन्जॉय आणि धिंगाणा करत होते. हे बघून असं वाटलं ही फ्रेशर्स आणि ही रात्र खरोखरच लाईफ टाईम मेमोरेबल आणि थोडी वेगळी होती. मॅनेजमेंट नेव्हर फेल्स. डे 103 ऑफ आवर झेकासो चॅलेंज सिरीज.